या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। सामाजिक कार्यात कायम सक्रिय असणारी मार्ग फाउंडेशन येणारी विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवणार अशी घोषणा अध्यक्ष संतोष पवार यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। 5-6 वर्षापासून आपण एकमेकांना भेटतोय, एकमेकांचं सगळ्यांना आपल्याला एकमेकांचं सहकार्य करत असतो। गेले कित्येक वर्ष आपण मार्ग फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रभर कागद थोडासा हातात घेऊन किंवा साईडला ठेवूनच बोलतो, म्हणजे बिंदास बोलता येईल। गेल्या 5-6 वर्षापासून आपण मार्ग फाउंडेशनच्या माध्यमातून अख्खे राज्यभर काम करतोय। त्याच्यामध्ये स्पेसिफिक एमपीसी यूपीसीच्या जे काही विद्यार्थी पुण्यामध्ये शिकण्याला येतात त्यांना मदत करणे, अगदी कारण काय असतं ते एक ठराविक काळानंतर घरची त्यांना मदत करत नाही, मग त्यांना मदत करणे, पूरग्रस्तांना मदत करणे, हे आपले एक 4-5 वर्षापूर्वी काम चालू होतं। त्यानंतर कालांतराने मागच्या विधानसभेनंतर मला थोडंसं, मी सोलापूरच्या इथला असल्या कारणाने थोडंसं मला इंटरेस्ट होता, म्हणून मागच्या विधानसभेला आपण इकडं येऊन काही राजकीय भूमिका आपण घेतल्या, काही उमेदवारांना आपण मदत केली, सामदाम दंडभेद सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून। आणि मार्ग फाउंडेशनचा आपण स्पेसिफिक ठरवलं किंवा आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये याचा प्रॉपर उपयोग करावा, कारण ही आपली होम पिच आहे आणि आपली स्वतःची संघटना आहे, सामाजिक संघटना आहे, तर आपण याचं का नाही सोलापूरमध्ये आपण वापर करावा। म्हणून सोलापूरमध्ये मार्ग फाउंडेशनची स्पेसिफिक अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि शहरी भागात आपण बरेचसे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, महिला स्वावलंबीसाठी महिलांच्या रोजगारांचे प्रश्न असतील, युवकांना मदत करणे, क्रीडांमध्ये मदत करणे, आंदोलन करणे, अगदी कचऱ्याचे प्रश्न असतील, छोट्या छोट्या समस्यावर आयुक्तांना जाऊन भेटून निवेदन देऊन कामं करून घेणे, त्या एरियातले जे काही अडचण असतील आपण ते केलं। हे करत असताना आपले करोडो रुपये हे मार्ग फाउंडेशनच्या माध्यमातून खर्च झालेले आहेत, हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे। अगदी कुस्त्यांपासून ग्रामीण भागापासून शहरापर्यंत माझ्याकडे येणारा प्रत्येक माणूस कधी खाली हाताने गेला नाही, मी इन द सेन्स माझी पूर्ण टीम, कारण मार्ग फाउंडेशनमध्ये सगळ्या माझ्या जवळजवळ 1000 सहकारी आहेत, जे महिला आणि पुरुष असतील त्यांचं सगळ्यांचं सहकार्य आहे, की कोणी इथनं माझ्या ऑफिसमधनं आजपर्यंत मोकळ्या हाताने किंवा माझ्या घरातनं कधी परत गेलं नाही। हे सगळ्या गोष्टी करत असताना इथल्या ज्या समस्या आहेत ते खूप व्यापक स्वरूपात आहेत। आता हे कागदातलं वाचून सांगायला गेलो तर तुम्हाला वेळ नाही तेवढा आणि मलाही एवढं होणार नाही। साहेब, तुम्ही एक 2-3 दिवसापूर्वी 1 तारखेला आय थिंक सो टेंभू सिंचन योजनेचं खानापूर विटा मतदारसंघामध्ये मला वाटतं 2ऱ्या का 3ऱ्या टप्प्याचं उद्घाटन झालं, 2ऱ्या का 3ऱ्या टप्प्याचं उद्घाटन झालं, 3ऱ्या टप्प्याचं उद्घाटन झालं। खानापूर विटा मतदारसंघ साहेब तुम्ही जर एखादा बघायला गेले ना, आवर्जून कधी तर जासाल, भौगोलिक परिस्थितीनुसार तिथं पाणी आणणं शक्य नाहीये, की डॅमची क्षमता आणि ही जमिनीची क्षमता आहे, पाणी आणणं शक्य नाहीये। किती मोठ्या मोठ्या पाईपने तिथं पाणी आणून तिथं अगदी खडकाळ रानावर शेती फुलली गेली। आमदार 2च टर्म आहेत, बिचारे आता स्वर्गवासी झाले, 2च टर्म आमदार होते। आपल्या जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती आहे, 2 टर्म आमदार राहिलेल्या माणसांनी हाय त्या देगाव कालव्याचे आणि सिंचनीचे काम केले गेले नाही, तर तुम्हीच त्या गोष्टीचा जजमेंट लावावा, काम झाले नाहीत का, आहेत का नाहीत ते। आपण 100% येत्या 11 तारखेपर्यंत आपण चिन्ह तुम्हाला 100 विधानसभा लढणार हे फिक्स चिन्ह तुम्हाला 10-11 तारखेच्या आसपास सांगत कळेल। राजकीय सॉरी बोला सर। 100% मी प्रयत्नशील आहे, 100% मी प्रयत्नशील आहे। मी पुणे शहरचा अध्यक्ष होतो 2010 ते 14 राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचा, आणि आताच मला एक त्यांच्याकडनं पत्र मिळालं, ते आता सांगणार नाही मी, तर त्यांची मे बी उद्या मला ते नियुक्ती पत्र मिळेल, लेट्स सी। पण माझं आणि पवार फॅमिलीचं पुण्यात असल्या कारणाने बरेचसे आहेत संबंध आहेत आणि मी पक्षात बऱ्यापैकी काम केलेलं आहे। 100% तुम्हाला 10-11 तारखेपर्यंत चिन्ह कळेल। नाही, मी तिकडून नाही प्रयत्न केला। संपर्क सगळ्यांचे मी इथे आल्यानंतर कुर्ता घालतो, पुण्यात आल्यानंतर बरेचसे पत्रकार बंधू मला भेटून गेलेत, मी तिकडे प्रॉपर इनशर्ट मध्ये असतो। व्यावसायिक रिलेशन वेगळे आहेत आणि राजकीय रिलेशन वेगळे आहेत। येस, माझी इच्छाशक्ती खूप प्रबळ आहे, लेट्स सी। हा, उत्तरची जागा ही काँग्रेसला द्यायची, मोहोळ मंगळवेढा पंढरपूर राष्ट्रवादीला द्यायचं। जिथं दक्षिणला ठरवलंय की 14 गावांचा उमेदवार आपला आम्हाला चालणार नाही, त्या ठिकाणी अशा विषयाचा प्रयोग तुम्ही करताय, तुम्हाला देणारा राजकीय सल्ला चुकीचा आहे,
तुम्ही घेताय तो निर्णय चुकीचा. एक सगळ्यात महत्वाचं, मी निर्णय घेतो हे महत्वाचं आहे मतदारसंघासाठी स्पेसिफिक. आणि माझी एक हे आहे की माझं 70% काम हे मतदारसंघात झालेलं आहे. 70% काम हे माझ्या मतदारसंघात झालेलं आहे. फक्त माझ्या विचारसरणीचा एखादा पक्ष मला तिकीट दिलं किंवा त्या विचारसरणीच्या पक्षाची तिकीट मिळाली तर मला 100% ह्या विषयाची परीक्षा घ्यायला मला आवडेल. मी हेच म्हटलं की मतदारसंघाचा कोण असा आहे की आता 14 गावावर आम्ही उमेदवारी करणार नाही. 14 गावाचा उमेदवार लक्षात आलं, कसे आणखी बोलतोय. लक्षात आलं साहेब. ह्याच्यामध्ये असा जर का निर्णय असेल तर तुम्ही निवडलेला पक्ष हा कुठेतरी असं होणार नाही. जे आपण निवडतो तो पक्ष फक्त एका तालुक्यापुरती किंवा 14 गावापुरती मर्यादित नाहीये. ते विचार महाराष्ट्राचे आणि देशाचे आहेत. तर 100% 14 गावांचं तर आपण ते कन्वर्ट करूच, पण आपण जो पक्ष निवडू तो पूर्ण राज्यभर त्याची विचारसरणी असेल अशा पक्षात आपण 100% 10% तुम्हाला घोषणा करेल. अशी जी चर्चा आहे तिथं ज्या पद्धतीनं गर्दी जमा झालेली आहे तिथले पक्षश्रेष्ठीच वाटकलेत त्यांना. त्यामुळे काहीतरी दुसरा डिसिजन घ्यायचा आहे महाविकास आघाडीचाच विचार आहे. मे बी माझं लक असेल. लेट्स सी. आपण फक्त भाजप आणि महायुतीच्या विरोधात काम करताय. आपण जे आता ते विधानसभा निवडले त्या तिन्ही ठिकाणी फक्त भाजपचे आमदार सध्या विद्यमान आहेत. आपण मध्यचा उल्लेख केला नाही. मध्यचा उल्लेख केला नाही. नाही, मग शहर म्हणजे मध्य झालं ना. शहरचा उल्लेख केला दक्षिण आणि अक्कलकोट नाही. शहर नाही, ऐका ना, शहर म्हणजेच मध्य आलं. त्याच्या असं काही नाहीये की आपण स्पेसिफिक पक्षाच्या विरोधात आहे. आपण विचाराच्या विरोधात आहे. इथं हे बघा, 2014 नंतरनं पूर्ण भारतामध्ये 250 एअरपोर्टची घोषणा झाली. 70 पेक्षा जास्त एअरपोर्ट डेव्हलप झाले. त्याच्यापेक्षा जास्त नॅशनल हायवे डेव्हलप झाले. कितीतरी रेल्वे नवीन येऊन गेल्या. तर त्या गोष्टी स्मार्ट सिटीमध्ये, पुण्यासारख्या सिटीमध्ये किंवा आपल्या नंतरच्या सिटीमध्ये हाय लेवलला MMRDA PMRDA स्थापन करून मोठ्या लेवलला काम झाले. तर ते सोलापुरात होत नाहीये. म्हणजे स्पेसिफिक बीजेपीच्या विरोधात मी आहे असं नाहीये. इथल्या स्थानिक नेत्यांची इच्छाशक्ती नाही साहेब. मी तेच सांगतोय. सोलापुरांनी जे बारामतीने पदं बसवली ते सोलापूरची पदं बसवलेली आहेत. ज्या अर्थी बारामतीचा विकास झाला, मी एका तालुक्याची आणि जिल्ह्याची कमतरता करतो, तुम्हाला मी वाईट वाटेल. 50 वर्षापूर्वी पुणे महानगरपालिका आणि आजच्या सोलापूर महानगरपालिकेचं सेम बजेट आहे. तुम्ही विचार करा की आज परिस्थिती सोलापूर महानगरपालिका आहे. बस बंदी पडली साहेब, त्याच्यावर आपण कोणी बोलत नाहीये. त्याच्यावर आंदोलन केलं जात नाही, उपोषण केले जात नाही. का आयुक्तांच्या तोंडाला आता मागच्या गटरच्या प्रश्नावर एका पोराने आयुक्ताच्या गाडीवर हे टाकलं म्हणून त्यांना हे झाली. साहेब, लोकांच्या घरामध्ये गटरीचं पाणी जातात, शिसू लोकांच्या घरात जातात, त्यावेळेस हे कुठे जातात? ह्या गोष्टीवर आपल्यासाठी लोक बोलले जात नाही आहेत. हा, तीन पर्याय आहेत. 11 तारखेपर्यंत मी थांबतो. 11 14ला आचारसंहिता आहे. 11 पर्यंत थांबतो. 3 पर्यायाचे 3 नावं जरा सांगितली तर बरं होतं. तर जिथल्या जनतेला ज्या अर्थी लोकांनी गाढ पद्धतीने झोपून किंवा आपल्या बँकेच्या, आपल्या पतसंस्थेच्या, कारखान्याच्या नावाखाली ज्या पद्धतीने दाबून ठेवलेलं आहे, अशा जनतेला एकतरी तुतारी वाजून उठवलं जाईल, अन्यथा त्यांच्या बाजूला सिलेंडर फोडून उठवलं जाईल, पण उठवलं जाईल त्यावेळेस. म्हणजे शरद पवार साहेबांना हे दक्षिणेची विधानसभा जागा तुतारी सोडण्याची मागणी करणार. मी सांगितलं ना आता की ज्या अर्थी भाऊ गर्दी व्हायला लागली आहे की महाविकास आघाडीचा विचार चाललाय की माझ्या नशिबी कुठेतरी ते पत्ते पडेल. पक्षप्रवेश झाला त्यानंतर महाविकास आघाडीकडून काँग्रेसकडे सीट गेली तर तुमची भूमिका काय? मी सांगितलं ना, मी लढणार आहे, एक ठाम आहे. ज्या अर्थी सोलापूरच्या जनतेला दागलं गेलेलं आहे त्यांना तुतारी देऊन वाजवून उठवलं जाईल, अन्यथा सिलेंडर फोडून उठवलं जाईल, पण उठवलं जाईल. सोलापूर जिल्ह्यातले वरचे तालुके आणि सोलापूर जिल्ह्यातले हे खालचे 3 तालुके याची एकंदरीत परिस्थिती बघता आपण इनडायरेक्टली महाराष्ट्रातनं आणि जिल्ह्यातनं कट आहोत का, नाहीच आहे का आपण, असा कधी कधी प्रश्न पडतो. असा प्रश्न पडल्यानंतर माझ्यासारखा एका सुशिक्षित युवकाला, 34 वर्षाच्या युवकाला आवाज जातो सगळ्यांना. असं वाटलं की आपण पदरचे पैसे किती खर्च करत बसलो तर कुबेराचा खजाना सुद्धा पुरायचं नाही. एक लिमिटेशन्स असतात. मग हे काम करत असताना मला शासकीय योजनेच्या बऱ्यापैकी ज्ञात आहे, कारण मी खूप शासकीय अधिकाऱ्यांमध्ये बसणं उठणं आहे. तर मला असं वाटलं की आपला जो शासनाचा बराचसा फंड आहे, अगदी वैद्यकीय, आता काल माझ्या एका कार्यकर्त्याच्या भावाचं ऍक्सिडेंट झालं, इथं एक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं गेलं. त्या कार्यकर्त्याच्या भावाला 6 लाख रुपये खर्च सांगितलं गेलं. त्यांना हे माहीत पण नाहीये. बऱ्याचशा फंड्स असतात, बऱ्याचशा निधी असतात,
मुख्यमंत्री सहायता निधी असतो किंवा बरेचसे ट्रस्ट असतात, बंद करा ना, त्याच्या माध्यमातून असे मेडिकल्सचे असे काही इक्विपमेंट्स किंवा मेडिकल्सच्या फॅसिलिटीज किंवा असं शासनाकडे केलं जातं. असे बरेचसे प्रश्न आहेत जे निधी आहेत शासनाचे, ते फक्त पुण्या मंत्रालयापासून पुण्यापर्यंत येतात आणि भीमा नदीपर्यंत म्हणजे उजनी डॅम पर्यंत येतात आणि येता येता मोहोळच्या पलीकडे ते संपतात आणि ते सोलापूरच्या ह्या 3-4 तालुक्यात येतच नाही. याचं रिझन सांगतो. सोलापुरांनी इक्वल आता सांगायचं म्हणलं तर एक बारामतीच्या लेवलवर सोलापुरांनी सगळे पदं भुसवली. जे पदं बारामतीने भुसवली ते सगळे पदं सोलापूरने भुसवली. ही गोष्ट तुम्हालाही माहिती आहे. पण ज्या अर्थी बारामती गावापासून तालुका झाला, तालुका होऊन जिल्हा लेवलला गेला, त्या अर्थी सोलापूर गेले 25 वर्ष हाय तिथंच आहे. बारामतीमध्ये माझे मामा काम करत असताना मी एकदम लहान होतो, अगदी 14-15 वर्षाची. त्यावेळेस बारामती, आज मी 34 वर्षाचा आहे. आज मी बारामती बघतोय. अगदी ऍडिशनल SP ऑफिस, प्रांत ऍडिशनल कलेक्टर ऑफिस, अगदी सगळ्या शासकीय जे काही कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी असतात ते बारामतीच्या ठिकाणी आहेत. आणि बारामती आणि सोलापूरने सगळी सेम पदं भुसवली. मी नाव कोणाची घेणार नाही. तर का सोलापूरची दुरवस्था, हा एक प्रश्न पडतो. दुसरं सगळ्यात महत्वाचं, पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर आहे. 1-1.5 वर्षापूर्वी कोल्हापूर विमानतळाचं उद्घाटन झालं. सेम सोलापूर सारखं मॉडिफाय केलं गेलं. असं काय कोल्हापूर विमानतळ नवीन उभा केला, नवीन रनवे उभा केला, नवीन इमारत उभा केली, असं काही नाही झालं. फक्त त्याला रिमॉडिफाय केलं. कोल्हापूरचं विमानतळ आणि सोलापूरचं विमानतळ. आज सोलापूरच्या, मला वाटतं 18 दिवसापूर्वी सोलापूरच्या विमानतळाचं उद्घाटन झालं. जस्ट यू कॅन इमॅजिन, एक तुम्ही फक्त विचार करा, कोल्हापूरच्या विमानतळाला केंद्रीय मंत्री येतो आणि कोल्हापूरच्या विमानाची उद्घाटना करतो. त्यावेळेस जिल्ह्याचा पालकमंत्री असतो, सगळे खासदार असतात, सगळे आमदार असतात, आजूबाजूच्या जिल्ह्यातले आमदार खासदार असतात. आपल्याला बघा वाळून टाकल्यासारखे आपले उद्घाटन केले, जरा भीक दिल्यासारखी. आपल्या विमानतळाचे उद्घाटन कसं केलं, भीक दिल्यासारखी उद्घाटन केली. मी बसतो तिकडं, मी उद्घाटन केलं, पालकमंत्री कुठेतरी कॅमेऱ्यात आहे, खासदार तर जागेवर अवेलेबल नाहीये. कुठलाही म्हणजे तिथं उद्घाटनाच्या वेळेस काय असतं की संविधानिक पद ज्याच्याकडे आहे त्या माणसाने ते उद्घाटन करायचं असतं. माजी खासदाराला घेऊन उद्घाटन केलं गेलं. काय म्हणजे माजी खासदाराला घेऊन उद्घाटन केलं गेलं. बीजेपीचे 3 ते 4 लोक तिथं, आमदार आदल्या दिवशी 2 लोक जातात, तालुका अध्यक्ष जातात आणि दुसऱ्या दिवशी बीजेपीचा एक आमदार स्वतः अवेलेबल नसतो. म्हणजे राज्याचा जिल्हा, देशाचा म्हणजे देशाचा मंत्री हा पुण्यामध्ये बसून उद्घाटन केलं जातं, पण सोलापूरला यायला त्यांना थांबलो असतो आम्ही 8 दिवस. आम्ही वेट केली ना, 5-6 वर्ष वेट केलं आम्ही, अजून 1 आठवडा थांबलो असतो. येऊन सगळ्यांनी उद्घाटन करायला पाहिजे होतं. म्हणजे आपल्याला भीक दिल्याच्या लेवलनी शासकीय योजना मिळतात आणि भीक दिल्याच्या लेवलनी आपल्या गोष्टी आपल्या होतात. ह्याच्यामुळं मला असं वाटतं की माझ्यासारखा एक युवक किंवा सामाजिक कार्यामध्ये असणारी पोरं सोलापूर जिल्ह्यातली हे जर पुढे आले नाहीत तर ह्या लोकांकडनं आपल्याला राजकीय इच्छाशक्ती नसल्या कारणाने सोलापूरचा विकास खुटला, हे मी सरळ सगळ्यांवर आरोप करतोय. आपण असंच छापावं अशी माझी इच्छा आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला मी लिहून देतो. सोलापूरचे जोपर्यंत प्रश्न सुटणार नाही त्यावेळेस मला बोलायला दिले तरी सोलापूर गाजणार आणि बोलायला नाही दिले तरी सोलापूर गाजणार. प्रत्येक विधिमंडळामध्ये सोलापूर गाजणार जोपर्यंत सोलापूरचे प्रश्न सुटणार आहेत. साहेब मी रिपीट करतो गेले, मी आता अजून तुम्ही ऐकलं नसेल, परत रिपीट करतो. जे पद बारामतीने भुसवलेलं आहे ते पद सोलापूरने भुसवलं. सत्ता होती ना सत्ता 10 वर्ष सत्ता आहे. 10 वर्ष सत्ता आहे. काय मग सत्ता होती ना, झालं का सांगा ना. मी तुम्हाला असे कितीतरी मतदारसंघ सांगतो सत्ता नसताना डेव्हलप झालेली. म्हणजे आमदार झाल्याशिवाय मी या परिसरात जाणार नाही. माझा जन्मच आमदार होण्यासाठी झाला. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, म्हणजे ही विधानसभामध्ये मी येत्या काही दिवसामध्ये, आज नाही तर उद्या विधिमंडळात तुम्हाला दिसणार. कारण मी प्रत्येकांना सांगतो माझा जन्मच आमदार होण्यासाठी झालेला आहे. एक शेतकरी गरीब कुटुंबातनं आलेला मुलगा, ज्याचे वडील कोळसा विकायचे, ज्याची आई आजही शेतात काम करते, त्यातला असा मी एक चांगल्या 850 पुस्तक वाचलेला माणूस आहे. चांगल्या विचारसरणीचा आहे. माझे विचार खूप वेगळे आहेत आणि मला समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी माझ्या लेवलला मी प्रयत्न करतोच. मी परत रिपीट करतो, माझा जन्मच आमदार होण्यासाठी झालाय. मी कुठल्याही पद्धतीने बाय होक मी आमदार होणार. मी 60,000 टॅक्स भरतो, तर एवढा पैसा उचलला जातोय. कामं झाली. आता तुम्ही इथनं जर तुम्हाला वेळ मिळाला तर पाठीमागे जावा. ड्रेनेजची कामं झालीत, रस्त्याची कामं झाली नाही. ड्रेनेजची कामं झालीत, रस्त्याची कामं झाली नाही. जिथं रस्त्याची कामं झाली तिथं ड्रेनेजची कामं झाली नाहीये. कामं झाली अशा व्यक्तीच नाहीये, कामं झालेली आहेत, पण ज्या व्यापक पद्धतीने व्हायला पाहिजे होती ती झाली नाहीये.
महानगरपालिकेचे जर प्रॉपर आपण नियोजन केलं असतं साहेब, प्रॉपर त्याचं येणारं फंड नियोजन केलं असतं, त्याच्या परिवहन मंडळाचं नियोजन केलं असतं साहेब. तुम्ही अगदी 8-10 वर्षापूर्वी सोलापूर बघा, त्यावेळेस माझा इकडचा प्राणी संग्रहालय एकदम चांगल्या पद्धतीने चालू होत्या, चांगल्या पद्धतीने बसेस सेवा चालू होत्या, चांगल्या गोष्टी सगळ्या गोष्टी हळूहळू चालू होत्या. काय झालं ह्या 10-15 वर्षात सोलापूरला? काय झालं? नियोजन नाहीये, राजकीय इच्छाशक्ती नाहीये सर. काय होतं माहितीये का, परत काय होईल, एखाद्या आता आपण इथल्या ज्या आता समजा महाविकास आघाडीचा एखादा कारखानदार उमेदवार म्हणून आला, माझं भूमिका स्पष्ट आहे, मी कुठल्याही कारखानदारला मदत करणार नाही, कुठल्याही बँकेवाल्यांना मदत करणार नाही. ह्यांच्यामुळे सोलापूरची अधोगती झालेली आहे, त्यामुळे मी लढणार. येस सर. आता इच्छुक सगळे अर्धे तेच आहेत. एक आमचे आता बिचारा स्वतःचं घर जाऊन त्याला प्रवेश करून घेतला, त्याचा आता बोलायला खरंच काम आहे त्याचं. आता माझी पोरं किंवा मी स्वतः फिरतो ना, त्यावेळेस मतदारसंघामध्ये त्यांनी खरंच काम केलेलं आहे, करोडो रुपये त्यांनी खर्च केलेला आहे, त्याला प्रवेश करून घेतला, तात्पुरता युज करायचं आणि टाकून द्यायचं. आणि शेवटला काय, सोलापूर जिल्ह्याचा इतिहास तुम्ही सांगा. एक देवकते साहेब सोडले तर भागांमध्ये जास्तीत जास्त आमदार हे कारखानदार, बँकवाले, संस्थेवालेच झाले. म्हणून ही अधोगती आहे ना. ज्याच्याकडे काही नाही त्याला निवडून द्यावं, त्याच्याकडे तुम्हाला मागायला सोपं जातं, कान पकडून तुम्हाला काम करून घेता येतं. 15 दिवस इलेक्शन असताना तुम्ही आता ते बाकीच्या गोष्टी बोलायला नको, अजून वेगळा ध्येय होईल. मला जातीचं राजकारण करायचं नाही, जातीचं समीकरण मला लावायचंच नाहीये. मला सोलापूर हा माझा डोळ्यासमोर आहे आणि सोलापूरच शेवटपर्यंत राहील. जर जातीच्या आधारावर मला कोणी मतदान करत असेल आणि जातीच्या आधारावर मला कोणी तिकीट देत असेल तर मी आज तुमच्यासमोर घोषणा करतो, मी अशा पक्षाकडे लढणार सुद्धा नाही. सोलापूर हा तुमचा समाज आहे का? समाज? सोलापूर हा समाज आहे म्हणून समजा. हा, सोलापूरच माझा समाज आहे, सोलापूरच ही माझी जात आहे, सोलापूरच हे माझं रक्त आहे. मी तेच सांगतोय, जोपर्यंत जात, आता मी सुरुवात करतानाच तुम्हाला हे सांगितली, सोलापूरच्या डोक्यात एकदा हे 3-4 तालुके असं वाटतंय, म्हणजे एक पिक्चर बघितलं होतं रॉयल सीमा, मी त्या टाईपचं आहे की मी ह्या जातीचा आहे, मी ह्या धर्माचा आहे. सोलापूरची दंगल झाली होती कधी झाली होती? का आमच्या जखमीवर परत परत मीठ चोळलं जातं? का त्या गोष्टी आम्हाला आठवण करून दिल्या जातात? म्हणजे ह्यांना फक्त इलेक्शन आले की जात लागती. जो मला जातीच्या, मी परत रिपीट करतो, जो मला जातीच्या आधारावर मागच्या पंचवार्षिकला प्रकाश आंबेडकर साहेबांनी मुलाखतीला बोलवलं मला, आणि आमच्या बंजारा समाजाचे बरेच लोक बसले होते आणि मला विचारलं गेलं की तुम्ही बंजारा समाजाचे आहे म्हणून तुम्हाला तिकीट द्यायचं का? सगळ्यांसमोर मी साहेबांना सांगितलं, साहेब बंजारा समाजाचं असेल म्हणून तिकीट देणार असेल तर मला तिकीट नको. काय जातीच्या पलीकडे जाऊन कोणीतरी विचार केला पाहिजे ना. आज देश स्वातंत्र्य होऊन एवढे वर्ष झाले, आपण बेसिक नीडसाठीच आणि ह्याच्यासाठीच बांधतोय, तर ते जातीच्या पलीकडे जाऊन जो समीकरण असेल त्याच पक्षाची माझी विचारसरणी आहे. राजकारणाची हिस्ट्री करून सोलापूरच्या राजकारणातली 30 पद्धत, 30 घरातली घुसवल्या कारणाने सोलापूरची प्रगती खुंटलेली आहे, हे मी आज तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. म्हणून मी संतोष पवार आज घोषित करतोय की येणारी विधानसभा, येणारी महानगरपालिका, येणाऱ्या पंचायत समिती, येणाऱ्या जिल्हा परिषद हे सगळ्या मार्क फाउंडेशन कडून एखाद्या राजकीय पक्षाच्या पाठबळावर अक्कलकोट तालुका, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि सोलापूर महानगरपालिकेतल्या सगळ्या सीटा आमच्याकडनं लढवल्या जातील. आणि आजपासून मी घोषणा करतो की मार्क फाउंडेशन संस्था आणि मार्क फाउंडेशनचे पदाधिकारी हे आणि त्याच्या व्यतिरिक्त जे समाज कार्य करत असतात सोलापूर जिल्ह्यातले आणि तालुक्यातली लोक, यांनी आमच्याशी जुडावं आणि राजकारणामध्ये सक्रिय व्हावं अशी मी सगळ्यांना घोषणा करतो. थँक्यू. मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां. मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां. आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर.